नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे व ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आस्तिक आणि नास्तिक याविषयी आपण जर वाद घालायला गेलो तर हा वाद न मिटणारा वाद आहे. समाजामध्ये आज देव नाही आणि देव आहे म्हणणारा वर्ग दोन्ही आहेत. मी नास्तिक आहे. मी म्हटलं मी नास्तिक आहे म्हणजे काय? मी देवाला मानलं नाही, मी गुरुला मानलं नाही किंवा मी अन्य कोणालाही मानलं नाही. जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडतंय त्याला जबाबदार मीच ठरलो. आस्तिक असणं हे खूप सोपं आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा भार, माझ्या आयुष्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटनेचा जबाबदार हे आपण देवाला, देवीला, आईला, वडिलांना, घराण्याला, आपल्या मित्रमंडळीला, ह्या सगळ्यांना कुठं ना कुठेतरी जबाबदार धरतो. आस्तिकांचा भाग वेगळा आला, कारण त्यांनी कोणाला तरी वरती आधार घेतात. पण जो नास्तिक आहे तो मात्र ह्या ठिकाणी जे काही आहे त्याला जबाबदार मी आहे. आणि मी जबाबदार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या परिणामालाही जबाबदार मीच आहे. ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला उदाहरणं देता येतील आणि ह्या वेगवेगळ्या उदाहरणामध्ये आपल्याला ज्या वेळेला ही उदाहरणं देत असताना आपल्याला हिंदू संस्कृतीचाही विचार करावा लागेल. देव आहे नाही, भूत आहेत नाहीत, हे सगळे वादाचे विषय झाले. देव आहे हे कल्पना आहे. देव मला दाखवा म्हटलं तर मी देव दाखवू शकत नाही. भूत दाखवा म्हटलं तर मी दाखवू शकत नाही. कोणच दाखवू शकत नाही. त्याची अनुभूती आली तीही मी दुसऱ्याला दाखवू शकत नाही. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या ठिकाणी सारखीच आहे. जगामध्ये आज ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, हिंदू धर्म आहे, आफ्रिकन आहेत. ह्या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याला कुठं ना कुठेतरी श्रद्धा आहे. ख्रिश्चनांची येशूवरती आहे, मुस्लिमांची अल्लावरती आहे, हिंदूंची 33 कोटी देवावरती आहे. सुरुवातीला मनुष्य हा मूर्तीपूजकच होता. मूर्तीपूजक असणं आणि मूर्तीपूजक नसणं हाही भाग इथं उपस्थित झाला. मूर्ती भंग करणारीही लोक आहेत. मग ह्या सर्वांमध्ये ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या वादामध्ये पडतोय आणि त्यावेळेला नास्तिक आणि नास्तिकता या गोष्टीचा विचार होतो, त्यावेळेला त्या नास्तिकतेचा माझ्या पद्धतीने मला विचार करू द्या. मी माझं मत तुमच्या समोर मांडतोय. मी देव मानला नाही. त्या सृष्टीमध्ये काहीही नाही आणि जे काय आहे त्याला जबाबदार मी आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीलाही जबाबदार मी आहे, माझ्याही वाईट गोष्टीलाही मी जबाबदार आहे. म्हणजे मी एकटा झालो आणि मी एकटा झालो म्हणजे मी कोणावरही आरोप करू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी दुसऱ्याला काही सांगू शकत नाही. आज ह्याच वादामध्ये समाजामध्ये बरेच वर्ष बऱ्याच गोष्टी झाल्या. तू हे मांडलं पाहिजेस, तू हे असंच केलं पाहिजेस,
तू या पद्धतीनंच ह्या गोष्टी केल्या झाल्या पाहिजेत, या वेळेला याच गोष्टी झाल्या पाहिजेत, हे एकामेकावरती फोर्सने करत गेले, एकामेकावरती दबाव आणून समाजामध्ये राहत गेले. आपला जर इतिहासने काढून बघितला तर इतिहासामध्ये आपल्याला ह्याच गोष्टी दिसतात. आणि या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी कुठल्या गणितात बसतात, हाही एक नाही विचार झाला पाहिजे. ब्राह्मण आणि बहुजन समाज यांचाही विचार करत असते वेळी ब्राह्मणाने बहुजन समाजावरती दबाव आणला, बहुजन समाजाने ब्राह्मणावरती दबाव आणला. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं झाल्या. जगामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी परिवर्तनं झाली. जगामध्ये कुठलीही गोष्ट स्थिर नाही आहे. आणि ही स्थिर नसल्या कारणानं ही ज्या पद्धतीने ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या अस्थिर आहेत. आणि ह्या अस्थिर गोष्टी मध्ये ज्या वेळेला आपण त्या अस्थिरमध्ये ज्यावेळी विचार करतोय त्यावेळेला आपल्याला काही गोष्टीचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. वेगळी पद्धत म्हणजे कुठली? काही जग सोडून नाहीये. मी नास्तिक आहे, माझी मतं माझ्यापुरती आहेत आणि माझ्या मते नास्तिक होणं इतकं सोपं नाहीये. कारण जे काही पाप पुण्य आहे, ज्या काही कल्पना आहेत त्या सगळ्या स्वतःला पुरत्या मर्यादित आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातलं एक उदाहरण आपल्याला देता येईल. ध्यान करणे. जोपर्यंत मनाचा निर्विकारपणा येत नाही तोपर्यंत मनुष्य एकाग्र चित्तेनं ध्यान करू शकत नाही. ध्यान करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ध्यान करायला सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे धर्मामध्ये एक नाही ध्यान करायला सांगितलेलं आहे. म्हणजे एकाग्र व्हायला सांगितलेलं आहे. तुम्ही मनानं एकाग्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या वेळेला या गोष्टीचा आपण विचार करतोय त्यावेळेला याच्यातून होणारे जे परिणाम आहेत या परिणामाचाही विचार आपल्याला करावा लागेल. मला एखादी गोष्ट पटत नाही, ती गोष्ट न पटणारी गोष्ट मी दुसऱ्यावरती का लादावी? आज हिंदू समाजामध्ये किंवा ख्रिश्चन समाजामध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये जे काही वेगवेगळे पंथ बदले, वेगवेगळे काही मतभेद झाले, हे सगळे तसेच आहेत. मला पटलं नाही म्हणून मी त्याचा फोर्स दुसऱ्यावरती केला आणि हा फोर्स दुसऱ्यावरती केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला वेगळीच रिझल्ट्स मिळत आहेत. आणि हे रिझल्ट्स हे आपल्याला समाजामध्ये दिसतात. माझ्यावरती अन्याय झाला, माझ्यावरती ज्या पद्धतीनं अन्याय झालाय अशी समाजामधली माणसं एकत्र आली, त्यांची संघटना झाली. ती संघटना होऊ शकते. 4 लोक देवाला मानणारे आहेत, 4 लोक येशूला मानणारे आहेत, 4 लोक अल्लाहला मानणारे आहेत. त्या लोकांची संघटना होऊ शकते, पण नास्तिक माणसाची संघटना होऊ शकत नाही. आज समाजामध्ये नास्तिक माणसाची संघटना सुद्धा होते. मग त्यांनी सगळ्यावरती फोर्स करतात की देव नाही असं म्हणा. ठीक आहे, आम्ही म्हटलं देव नाही आहे, देव नाही म्हणून नास्तिकानं म्हटलं
पण विचार करा, नास्तिक होणं इतकं सोपं नाही आहे असं माझं मत आहे. त्या माणसाच्या आयुष्यामध्ये एक ज्या वेळेला प्रसंग घडत असतात त्यावेळेला त्यानं निर्विकार राहायचं असतं. मग त्याच्या पत्नीचं, त्याच्या मुलांचं, मुलीचं, त्यांच्याही आयुष्यामध्ये त्या व्यक्तीनं ढवळाढवळ करायची असत नाही. मग ही माणसं काय करतात? समाजामध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न करतात. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा सांगून बऱ्याच धार्मिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हिंदूमधलं पितर पूजू नका हे एक उदाहरण आहे. समाजामधली एक ठराविक माणसाच्या डोक्यामध्ये आलं की पितरबाधा म्हणजे पितरांचे फोटो लावायचे नाहीत. हे बघा, हा मनुष्य नास्तिक आहे का आस्तिक आहे हा विचार इथं नाही आहे. तो आस्तिक आहे तर त्यानं आई वडिलांचे फोटो, आजोबांचे फोटो किंवा त्यांची जी पूजा आहे ही त्यानं बंद केली नसती. पण नास्तिक आहे तर त्यानं दुसऱ्याच्या जीवनामध्ये, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची काही गरजही नव्हती. ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. मग ही गोष्ट इथं झाली आणि ही झाल्यानंतर समाजामध्ये आपल्या घरातले देव, पितरांचे टाक हेही बाहेर पडले. अगदी समाजामध्ये समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनातून पुन्हा तिथंच असा विषय पुन्हा पुन्हा होतोय. युरोप कंट्रीमध्ये भांडवलशाही विरोधात कामगार असा वर्ग आला. समानता येण्यासाठी मार्क्सवाद आला. पण या गोष्टी ज्या आहेत ह्या टिकल्या का? नाही टिकलेल्या. समाजामध्ये, जगामध्ये जे काही परिवर्तन झालं ते परिवर्तन पूर्ण झालं का? तेही झालं नाही. लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखादा समाज एखाद्या व्यक्तीच्या मागे लागतो, त्याची मतं पटली म्हणून तो मागे लागतो, पण त्या ठिकाणीही ती गोष्ट पूर्ण काळ टिकत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आपण बघतोय, जर का आपण आस्तिक आहे समजलं, मांडलं आपण, देव आहे ही कल्पना केली, किती देव आहेत हा भाग गौण आहे. देव म्हणजे आम्ही आस्तिक झालो, कोणावर ना कोणावरती भार ठेवला. हिंदूमध्ये किंवा ख्रिश्चनमध्ये किंवा मुस्लिममध्ये असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे की तू 24 तास देवाचं कर, असं सांगितलंय का? बिलकुल सांगितलेलं नाही. त्यांनी काही नियम केले, म्हणजे हिंदूमध्ये नियम केले, ख्रिश्चनमध्ये नियम केले, मुस्लिममध्ये नियम केले. ख्रिश्चनमधले नियम किंवा मुस्लिममधले नियम हे त्यांनी नियमातच घातलं, पण हिंदूमध्ये मात्र कुठलीही गोष्ट त्यांनी नियमात घातली नाही. हे त्यातलं एक हिंदूंच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. मुळात बहुजन समाज आणि ह्या समाजावर, बहुजन समाज हा मोठा समाज, म्हणजे आजच्या गणनेनं 97% हा बहुजन समाज आणि 3% हा ब्राह्मण समाज. आजपर्यंत ह्या 3% लोकांनी या 97% लोकांवरती काय केली? जोर जबरदस्ती केली. मी सांगतो ते खरं असं म्हटलं. आज देखील हा वाद तितकाच महत्त्वाचा आहे.
त्यांनी स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी काय वाटेल ते करतात. आणि त्यांनी मदत कोणाची घेतात तर बहुजन समाजातल्याच लोकांची मदत घेतात. आपलं म्हणणं आहे हे त्यांनी मांडत असतेवेळी वेगळ्या पद्धतीनं मांडतात. स्वतः न मांडता त्यांनी दुसऱ्याकडनं मांडायला लावतात. गांधीवादानंतर म्हणजे गांधीवादाच्या वेळेला झालेली चूक ही त्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः काही करत नाहीत. आता त्यांनी दुसऱ्याकडनं करवून घेतात आणि त्याचं हॅमरिंग करतात. आणि ही आम्ही बहुजन समाजाची लोक त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा ती बरोबर आहे चुकीची आहे कशी आहे याचा काहीही न विचार करता आम्ही ती गोष्ट स्वीकारतो आणि ती आम्ही दुसऱ्यावरती लादतो. ज्या वेळेला बहुजन समाजाच्या व्यक्ती या पद्धतीनं जर वागत असतील तर त्याचा परिणाम हा बहुजन समाजावरतीच होतो. कारण आजपर्यंत ब्राह्मण समाजानं बहुजन समाजाला म्हणजे गणनेमध्ये घेतलेलंच नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. जे काय आहे ते त्यांच्यामध्येच आहे. बहुजन समाज त्यांची री ओढतोय हेही लक्षात ठेवायचं. मी ज्योतिषशास्त्रावरती एक व्हिडिओ करतोय, ज्योतिषशास्त्र शिकवतोय. बरेच माझे चॅनलवरती माझे व्हिडिओ आहेत. मी ज्योतिषशास्त्राविषयी बोलेन. आज समाजामध्ये ज्योतिषशास्त्राचे शिकवण देणारे जे गुरु आहेत ते ब्राह्मण आहेत. त्यांनी शिकवलेलं बहुजन समाजाची लोक तशीच ओढतायत. ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे त्यांनी कधीच व्हेरीफाय केलेलं नाही आहे. मी माझ्या 12 ज्योतिर्लिंगे ह्या पुस्तकामध्ये ज्योतिषशास्त्राचा प्रवास कसा कसा झाला याच्याबद्दलचं वर्णन त्यांनी केलेली आहे. ते वर्णन. ज्योतिषशास्त्र ज्या वेळेला ह्या 100 वर्षापूर्वी मुद्रण संस्था आली त्यावेळेला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली असं आपण म्हणतो. पण माझ्या मते जे काही डेव्हलपमेंट झाली हे म्हणजे जुने जे आपल्या विस्मरणात गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच आम्ही पुन्हा शोधून काढतोय. पंचांग पूर्वीपासून आहे, पंचांगाचा अभ्यास पूर्वीपासून आहे. पण जी काही कोष्टकामध्ये शिरली याच्यामध्ये परत आणखी गोंधळ झाला आहे. 1-2 कोष्टकं मी तुम्हाला सांगतो. यातलं एक प्रमुख कोष्टक गुणमिलन कोष्टक. गुणमिलन कोष्टक तयार केलं आणि गुणमिलन कोष्टक तयार करत असतेवेळी फक्त चंद्राचा विचार केला गेला आणि त्याच्या प्रमाणात गुण आले आणि गुण आले की मग तुम्ही लग्न करणे येस ऑर नो असं आपल्याला उत्तर येतं. 36 गुणापैकी कमीत कमी 18 गुण 36 गुण त्यांनी केले चंद्राप्रमाणे. पण मूळ ज्योतिषशास्त्र आहे हे एका चंद्राच्या गुणावरती कधीच अवलंबून नाही आहे, कधीच नाही. हे 2 पत्रिका बघून त्या 2 पत्रिकेतल्या ज्या काही सिच्युएशन आहेत म्हणजे ज्या ग्रहांच्या योग आहेत त्या योगांवरती दोघांचा हे मॅच मेकिंग झालं पाहिजे आणि मग लग्न होतं. आज बहुजन समाजाची लोक संशोधन करतायत. संशोधन त्यांनी केलंच पाहिजे. पण मी बहुजन समाजातल्या जे शोध घेत आहेत त्या लोकांना मी सांगू इच्छितो
तुम्ही ज्या पद्धतीनं शोध घेणार आहे त्याचा जो एक ट्रॅक आहे तो ट्रॅक व्यवस्थित आहे की नाही हे पहिला बघा. कारण जर का हा 3% समाज तुम्हाला बरोबर म्हणत असेल, तुम्ही एखादं संशोधन करताय आणि त्या संशोधनाला बरोबर म्हणत असेल आणि तुम्हाला जर तो तुमची वाहवा करत असेल तर थांबा तुम्ही. का तर तुम्ही ज्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं जाता त्यावेळेला हा समाज तुमची वाहवा करतोय आणि तुम्ही ज्या वेळेला बरोबर पद्धतीने जाता, बरोबर तुमचा रिसर्च होतोय त्यावेळेला तुमच्या नावानं त्यांनी बोंबलतात. म्हणजे आम्ही बहुजन समाजाने ज्या वेळेला आमची वावा होते त्यावेळेला आम्ही सावध झालं पाहिजे. आमच्या विरोधात ज्या वेळेला नाही बोललं जाईल त्यावेळेला मात्र नाही आम्ही बरोबर आहे म्हणून फुगून जाण्यात नाही अर्थ नाही आहे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तोही पॉईंट इथं नाही महत्त्वाच्या पद्धतीनं झाला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आज नाही समाजामध्ये नैराश्यता आली. हे असं नाही करा, ते तसं करा, नवरात्र आली मग देवीचे पाठ करा, हे असे करा, हा दिवा असा लावा, टिळा इथंच लावा, जेवताना जेवण असंच नाही घ्या. आपल्या हिंदू ह्याच्यामधल्या सनातनमधल्या बऱ्याच संस्था अशा आहेत की त्यांनी जे नियम सांगतात हे नियम त्यांनी सांगतात ठीक आहे, पण हे नियम सांगत असतेवेळी त्यांनी पुढं काय जात नाहीत. जेवताना असं जेवावं, रोज इथं टिळा लावावा, देवाला नमस्कार करावा, बस संपला विषय. आज कित्येक वर्ष मी हेच ऐकत आलोय. मी या शास्त्राचा अभ्यास करायला लागून 40 वर्ष झाली. मी आस्तिक आहे, मी नास्तिक नाही आहे. मी लहानपणापासून देवाला मानतो. त्यामुळं देवाला मानणं, त्याला नमस्कार करणं, पूजार्चा करणं हाही भाग आलाच. म्हणून ह्या ठिकाणी मला जे बालवाडीत ठेवलं गेलंय ते बालवाडीतनं पहिलीत काही घातलं गेलंच नाही. म्हणजे मला नव्हे, सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना याने बालवाडी ते बालवाडीच ठेवलं. त्यांनी पुढची तर स्टेप सांगितली असती तर इथं झालं काय असतं तर पहिलीतनं दुसरीत गेला असता, दुसरीतनं तिसरीत गेला असता. पण बालवाडीतला माणूस बालवाडीतच राहतोय, तो पहिलीत जात नाही. आणि ह्या 3% लोकांनी आम्हाला बालवाडी ते बालवाडीच ठेवलं. ही त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यातून नैराश्य आलं. मनुष्य नास्तिककडे वळला, नास्तिक म्हणा लागला. त्याला देवपूजा करणं हे चुकीचं वाटायला लागलं. पण त्याचे परिणाम काय झाले, घरामध्ये काय परिणाम झाले, एक अभ्यास करत असतेवेळी माणसानं कुठल्या गेअरमध्ये राहून कोणी करू नये. म्हणजे मागच्याही नाही ना पुढच्याही नाही, न्यूट्रल राहून कोणी त्यांना अभ्यास नाही करायचा. देव नाही आहे ना, नाही आहे. देव आहे ना, आहे. सेंट्रलला उभं राहा, सेंट्रलला उभं राहून कोणी त्याचा अभ्यास नाही करा. देव नाही म्हणून तुम्ही जर कोणी अभ्यास नाही करायला लागला तर देव नाहीच असं दिसतंय. आणि ज्यावेळेला तुम्ही देव आहे म्हणून तुम्ही अभ्यास करायला चालू करता त्यावेळेला तुम्हाला देव सगळीकडे दिसायला चालू होतोय. माणसाच्या मनातली श्रद्धा असते. मग ही नास्तिक लोकांच्या मनामध्ये आपल्या आईवडिलांबद्दलही श्रद्धा असायला नाही पाहिजे. मी करतोय, मी भोगणार. मी पाप केलं, मी पापाची परतफेड करणार. मी गुन्हा केला, मी शिक्षा माझं मी भोगणार. कुठल्याच धर्मामध्ये असं म्हटलेलं नाहीये की मी पाप करतो
आणि शिक्षा तुम्ही भोगा, नाही तर देवा तू शिक्षा भोग, नाही तर गुरु तुम्ही शिक्षा भोगा, असं म्हटलंय का? नाही म्हटलेलं. हा, आस्तिक म्हणून म्हणतोय, काय म्हणतोय? माझ्या हातनं देवा पाप झालंय आणि हे पापातनं मला सोडव, हे मात्र तो म्हणतोय. आणि हे सोडव म्हटल्यानंतर तो जे काही भार आहे तो भार कोणावर टाकतोय? समोरच्या देवावरती, त्याच्या श्रद्धास्थानावरती तो टाकतोय. कुणी पाप करा म्हणून कुणी पाप कुणी करते का? गुन्हेगार गुन्हा करणे करतोय, तो का करतोय? पापी माणूस का पाप करतोय? मग पाप तरी काय आणि पुण्य तरी काय, हे वादाचे सगळे विषय आहेत. या सगळ्या निराशेतून आज समाजामध्ये प्रत्येक मनुष्य व्यसनी झालाय. व्यसनी. ध्यान करणं सोपं नाहीये. ध्यान करणं म्हणजे मनाचा निर्विकारपणा आला, आणि निर्विकारपणा आल्यानंतर मग तुम्ही ध्यान करणार. आणि ज्यावेळेला तुम्ही ध्यान करता त्यावेळेला तुमचं मन, शरीर हे प्रफुल्लित असते. तुम्ही एक म्हणजे अगदी न्यूट्रलमध्ये तुम्ही राहता. आज मनुष्य दिवसाचं नैराश्य पचवण्यासाठी तो संध्याकाळी दारू पितोय. दारू पितोय, त्याला त्यातनं हलकं फुलकं वाटत असेल, किंवा ते जे त्यानं केलेलं आहे, मग पाप केलेलं आहे किंवा पुण्य केलेलं आहे, त्यातनं त्याला हलकं वाटत असेल, म्हणजे तो विसरतो. मी काय दारू पिलेलं नाही आहे, त्यामुळं त्यातनं कसं वाटतं हे मला काय माहिती नाही. पण आज मी बघतोय, त्यांचे अनुभव ऐकतोय, म्हणजे त्यांनी त्या दुःखापासून रिलॅक्स होतात. आपण उदाहरण घेतलं दुसरंही घेऊया. आपल्याला एखादी गोष्ट लागली, आपला हात पाय काहीतरी लागली आणि त्यातनं तो दुखायला लागला. आपण पेन किलर घेतोय. पेन किलर तर तो जो आपला दुखरा भाग आहे तो दुखायचा बंद होतोय. आम्ही या ठिकाणी पेन किलरनं त्याला मारलं, मानसिकता सुधारण्यासाठी त्यांनी नशा करतात. आज माणसाला झोपा येत नाही आहेत. झोप येत नाही म्हणून प्रचंड प्रमाणात एकतर व्यसन केलं जात आहे, नाही झोपेच्या गोळ्या खाल्ल्या जातात. मग या ठिकाणी तो नास्तिक आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? तर बिलकुल नाही. आस्तिक माणसाची परिस्थिती तीच आहे आणि नास्तिक माणसाची परिस्थिती तीच आहे. नास्तिकता रुजलेली नाही आहे समाजामध्ये, ही पहिली गोष्ट. नास्तिकता समाजामध्ये रुजलेली नाही. हा नास्तिक आयुष्यभर नास्तिक म्हणतोय, पण ज्यावेळेला तो आयुष्याच्या शेवटी येतोय त्यावेळेला त्याची निराशा ही प्रचंड असते. प्रचंड. असा एका दुसरा माणूस असतोय की तो शेवटपर्यंत तो खंबीर असतोय. आणि त्यांची नावं आपल्याला घेता येतात. मी ती नावं काही घेणार नाहीये. आस्तिक मनुष्य मात्र हा म्हणजे कोणावर तरी श्रद्धा टाकतोय, त्यातनं इमोशनल होतोय, मला ह्यातनं सोडवा म्हणतोय, रडतोय. श्रद्धा एखादं आळवणी करणं म्हणजे रडणंच झालं ते. हा भाग इथं श्रद्धेचा झाला. ज्योतिषशास्त्र आणि समाज याच्याबद्दलचा जो काही एक भाग आहे तो चर्चा करून आणि मतं मांडून असा संपणारा नाहीये. आता बघा, या 100 वर्षामध्ये नाही, इसवी सन पूर्वमध्ये देखील बहुजन समाजाच्या लोकांना ज्या वेळेला
काही गोष्टी पटत नाहीत, त्यावेळेला त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात ज्यावेळेला काही गोष्टी करतात, आपली मतं मांडण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांना प्रचंड त्रास होतो. पहिलं उदाहरण गौतम बुद्ध, महावीर. मग मधल्या काळामध्ये त्यांनी ब्राह्मण असून, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असून सुद्धा त्यांना ब्राह्मणांनी त्रास दिलेलाच आहे. परिवर्तन कधी कुठं होतं? त्यांनी मेल्यानंतर होतं. ज्ञानेश्वर महाराजांना यांनी प्रचंड त्रास दिला, पण त्यांच्या सेवेला मात्र त्यांनीच आहेत. ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. मग इथं अपवादानं झालं असंही म्हणणं इथं आलं. ज्योतिषशास्त्रामध्ये, वैदिक शास्त्रामध्ये म्हणणं पाप आहे असं म्हणणं, हाही भाग इथं येतोय. भिक्षा कोणाला म्हणायची, दान कोणाला म्हणायचं, भीक कोणाला म्हणायचं, भीक घेणारा कोण, दान घेणारा कोण, दक्षिणा घेणारा कोण, ती कोणाला चालत्या, कशी चालत्या, याच्याबद्दल ह्या शब्दांचे कीस काढणं हा एक उद्योग आहे. आणि हा कीस काढते कोण? तिने पिल्लू सोडून दिलंय, आणि कीस मात्र बहुजन समाज काढतो. बहुजन समाजानं आज अशा पद्धतीनं कुठं ना कुठं तरी विचार केला पाहिजे आणि वागलं पाहिजे. आज ज्योतिषशास्त्रामध्ये खूप गोष्टी ज्या गोष्टींचा ज्योतिषशास्त्राची काडीचा संबंध नाही, अशा गोष्टी इथं प्रविष्ट झाल्यात. एक उदाहरण देतो आणि बंद करतो. नारायण नागबली, त्रिपिंडी. रघुनाथराव पेशवे यांनी पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली त्रिपिंडी हा विधी केला. त्यापूर्वी हा विधीचा म्हणजे त्याच्यापूर्वी कुठेही उल्लेख दिसत नाहीये. मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे बहुजन समाजाचे लोक नारायण नागबली केला नाही असा माणूस तुम्हाला सापडत नव्हता. पण त्या गोष्टीचा फायदा किती झाला? काहीही झालेला नाही, उलट त्याचा त्रासच होतो. आज ठराविक ठिकाणी फॅक्टरी आहेत, ह्या फॅक्टरीमध्ये नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं. 50-50, 100-100 लोकांना, 10-20 माणसांना बसवतात आणि एका वेळेला तो विधी केला जातो. श्राद्ध म्हणजे श्रद्धा असं कुठं आहे? माझ्या मनामध्ये श्रद्धा आहेच हो. माझ्या वडिलांबद्दल श्रद्धा आहे, माझ्या आईबद्दल श्रद्धा आहे, माझ्या आजोबाबद्दल श्रद्धा आहे, माझ्या घराण्यातल्या माझ्या पूर्वजांबद्दल श्रद्धा आहे, माझ्या देवावर माझी श्रद्धा आहे. म्हणून मी श्रद्धा करत नाहीये किंवा श्राद्ध करत नाहीये. मी त्यांची पूजा करतोय, पूजा अर्चा करतोय. मी त्यांना आळवतोय, मी त्यांना सांगतोय की तुम्ही मला मदत करा. मी श्रद्धेनं केलं ते श्रद्धा. माझ्या मनामध्ये श्रद्धा नाही आणि मी ते केलं तर त्याचं मला फल मिळणार नाही.
असं काय नाही आहे, असं काय नाही आहे, लक्षात ठेवा. आज समाजामध्ये मुलांना मुलींना आम्ही देवपूजा शिकवत नाही आहे. त्यांना देव कसे, म्हणजे त्यांना देवपूजा कशी करायची, काय करायची याच्याविषयी मार्गदर्शन करत नाही. आमची मुलंकणी कुठं जातात? व्यसनाधीन झालेत मोठ्या पद्धतीनं. मुस्लिम समाज घ्या, त्यांनी एका पॅटर्नमध्ये घातलंय आणि ह्या पॅटर्नमध्ये घातल्यामुळं त्यांची माणसं व्यसनी आहेत. प्रमाण, हिंदूमधलं प्रमाण आणि त्यांच्यामधलं प्रमाण याची तफावत काढा. मग आज मी असं म्हणेन, माझा मुलगा व्यसनी होण्यापेक्षा तो देवपूजा करतोय, ठीक आहे, व्यसनी नाही आहे, मग हे तुम्ही का म्हणत नाही? हा विषय इतकंच थांबत नाही आहे. मी या विषयावरती परत परत बोलणार आहे. बहुजन समाजाच्या लोकांनी हे कुठं ना कुठंतरी याचा विचार केला पाहिजे. बहुजन समाजाच्या लोकांनी विचार करण्यापेक्षा आज म्हणजे बहुजन समाजातले जे ज्योतिषी आहेत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात, त्या लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तो विचार करून ह्या सगळ्या वरती मला पटतंय का हा प्रश्न पहिला विचारला पाहिजे. मला पटलं, ठीक आहे, नाही पटलं, विचार करूया. नास्तिक होणं सोपं नाही, इतकं लक्षात ठेवा.